स्नूकर किंवा बिलियर्ड्स म्हणलं की पटकन पहिल्या डोळ्यासमोर कोणतं भारतीय नाव येतं? आशियाई चॅम्पियनशिपमध्ये घवघवीत यश, 34 राष्ट्रीय विजेतेपद, 25 पेक्षा जास्त जागतिक स्तरावरची विजेतेपद। अर्थात मी बोलतेय नन अनुदान पंकज अडवाणी या लोकप्रिय भारतीय स्नूकरपटूबद्दल। हॅलो, मी श्रुती आणि हा व्हिडिओ असणार आहे पंकज अडवाणी बर्थडे स्पेशल। तर मित्रांनो, आज आहे स्नूकरमध्ये अनबिलिव्हेबली कमाल कामगिरी केलेल्या पंकज अडवाणीचा वाढदिवस। 24 जुलै रोजी पंकजचा जन्म झाला। वयाच्या 10व्या वर्षापासून त्याने हा खेळ खेळायला सुरुवात केली आणि आज 39व्या वर्षी सुद्धा पंकजचा उत्साह, त्याचं पॅशन तसंच आहे आणि आजही तो मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय। पंकजच्या बर्थडे निमित्त त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, जी सगळ्या नवोदित खेळाडूंसाठी अगदी प्रेरणादायी आहे। पंकजची एकूण कारकीर्द ऑब्झर्व केली तर कळतं की पंकजचं आयुष्य हे कधीच प्रसिद्धीच्या मागे धावलेलं नाही। त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलंय की माझी ओळख ही माझ्या खेळातून व्हावी हेच मला आवडतं। मी लाईमलाईट पासून दूरच असतो कारण प्रसिद्धीपेक्षा खेळ महत्त्वाचा आहे। त्याने एकदा अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की मी कधीच कोणत्या एका ट्रॉफीसाठी म्हणून खेळलो नाही। मी प्रत्येक सामन्यात नेहमीच संपूर्ण ताकदीने खेळलो आणि कदाचित म्हणूनच अनेक ट्रॉफी माझ्या वाट्याला आल्या। ही गोष्ट आजच्या खेळाडूंनी अशा चॅम्पियन्स कडून नक्कीच शिकण्यासारखी आहे। पंकज म्हणतो की स्नूकर बिलियर्ड्स बद्दल बोलायचं तर भारतात आणि खरं तर इतर देशात सुद्धा टॅलेंटची कमतरता नाहीये। त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी हा खेळ खेळावा यासाठी आणखी प्रयत्न केले गेले पाहिजेत। एखादी स्नूकर टेलिव्हिजन लीग सुरू होणं ही सुद्धा काळाची गरज आहे आणि भारतातल्या तरुण नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मी कायम सज्ज असेन, असं म्हणणाऱ्या या खेळाडूचं आपल्या खेळावरचं प्रेम अगदी एव्हिडंट आहे। पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेळ रत्न अशा सर्वोच्च मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित असूनही जमिनीवर राहणाऱ्या पंकज कडून आपल्या मुळांशी एकनिष्ठ राहणं आपण नक्कीच शिकायला हवं। अशा या पॅशन, शिस्त आणि सातत्याचं जिवंत उदाहरण असलेल्या खेळाडूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही क्रीडाविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।